आपले अडेनियम बघा इतके जास्त फुलं येत आहे ना याला, पूर्ण झाड हे फुलांनी भरलं. खरं तर मी तुम्हाला तेवढं येत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये जेवढं त्या झाडांना फुलं आले आहे आणि इतकं सुंदर झालं आहे ना. उन्हाळ्यापेक्षाही जास्त अडेनियमला फुलं येत आहे. कोणतंही केमिकल वापरलं नाही आपण. मी पण बरेच व्हिडिओ असे बघितले, हे टाका ते टाका, पण ऑर्गॅनिकमध्ये सुद्धा रिझल्ट मिळतात. त्याचंच हे उदाहरण आहे. बघा किती सुंदर फुलं आले ना. पाऊस येण्यापूर्वी फक्त एकदा वर्मी कंपोस्ट दिला, याच्या पहिलं तर कोणतं खत नाही दिलं. जे काही उन्हाळ्यात मी लिक्विड खत बनवायची प्रत्येक झाडांसाठी ते थोडं थोडं टाकायची. उन्हाळ्यात एवढा जास्त रिझल्ट नव्हता मिळाला की जेवढा आता पावसाळ्यात मिळते. पावसाळ्यात खूप फुलं येतात अडेनियमला आणि त्याच्यामध्ये बघा सर्वच याला येत आहे. हे जे आहे ना हे मदर प्लांट होतं आणि हे मागच्या पावसाळ्यात पूर्ण सडलं होतं माझं, म्हणून मी कट करून ते लावलं होतं. त्याच्यामुळे त्याचं कोडेक्स नाही आहे, पण ते शेवटी मदर प्लांट असल्यामुळे ते परत तेवढंच जास्त ग्रो झालेलं आहे. आणि बाकी प्लांटसुद्धा बघा, आता एक प्लांट असा पण दाखवते बघा, तिथे थोडासा खराब झालेला म्हणजे हे झालेलं आहे, कट झाल्यासारखा दिसते ना, तिथूनसुद्धा त्याला नवीन मुळ्या तयार केल्या त्यानं. ते समोर दाखवते तुम्हाला, पण त्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर पावसाळ्यामध्ये फंगसचा एक प्रॉब्लेम होऊ शकते अडेनियमला. बाकी काही टेन्शन नसते. बघा इथे पूर्ण असं चिरलेलं आहे ना, बघा इथे नवीन मुळ्या तयार होत आहे याच्या. याला मी लावला पण होता वेगळ्या पद्धतीने बघा, पण आता याला काहीतरी लावावं लागेल तेव्हाच, नाहीतर मग पाण्यानं फंगस लागून. मी थोडीशी हळद लावून ठेवलेली होती याला. आणि भरपूर हे पण निघते ना, ते पण काढते गवत वगैरे असं एक्स्ट्रा जे असते ना, ते झाडांची ग्रोथ छान होते. आणि प्रत्येकच अडेनियमला आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे, पण एक झाडाला पूर्णपणे भरला ना, म्हणून ते तुम्हाला दाखवलं. बाकी सर्व याला छान फुलं येईल. फक्त माझ्याकडे हे सगळे तर देशी प्रकारचे आहे, हे एक वेगळं आहे जे मी आता तुम्हाला समोर दाखवते. आणि अपराजिताची वेल पण बघा इतकी निघत आहे ना. हे जे कोडेक्समध्ये सुद्धा खूप सुंदरता असते. याचं जरा डबल पॅटर्नमध्ये आहे. आणि हे एक आहे ना, याला वेगळ्याच रंगाचे फुलं येतात, थोडे शेड वेगळं आहे. आणि हे छोटे पण बघा, आता काही दिवसापूर्वी मी तुम्हाला याचं रिपोर्टिंगचा व्हिडिओ टाकला होता. बघा किती लवकर ग्रोथ घ्यायला लागले यांनी. खूप छान होत आहे हे प्लांट. आणि एक तर असं आहे की त्याला हुलसुद्धा नाही, तरी त्या कुंडीमध्ये खूप सुंदर त्याला फुलं आलेलं आहे. अशा पद्धतीने अडेनियमचे ग्रोथ आहे. आणि आली तर मी गोमप्रिनाचे काही बी म्हणून तोडले, कारण हे फुलं तर म्हटलं सुकणार नाही कधी झाडावर, खूप सुंदर दिसतात. पण म्हटलं जे आता जुने झाले फुलं याच्यामधले ते आपण तोडून आहे ना बी म्हणून उपयोग करू शकतो किंवा कोणाला द्यायला कामात येईल, म्हणून मी ते बी तोडून घेतलं. कारण बऱ्याचदा वाटरलेली प्लांटमध्ये वाटलं तर म्हटलं थोडे थोडे बी देईन याचं बी म्हणून. कारण आपले झाडं दुसऱ्याकडे गेले ना तर त्यांनाही थोडं समाधान आणि आनंद मिळत असते आपल्या बागेमध्ये फुलताना बघून. मला तर खूप आवडते हे फुलं. आणि मी याचे रोपेसुद्धा वाढवत आहे, काही कटिंग सुद्धा लावलेले आहे. व्हिडिओ तर तुमच्यासमोर मी पाठवलेला आहे. पण तुम्हाला मात्र एक गोष्ट करावं लागेल, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. आणि बघा आता अशीच ग्रोथ आपल्या झाडांची छान होण्यासाठी आहे ना, पावसाळा हा उत्तम ऋतू आहे. या ऋतूत जेवढी कटिंग लावाल ना तेवढं चांगलं. म्हणून बघा मी याला मुळ्या आल्या होत्या दुसऱ्या कुंडीत गेल्यामुळे. बघा असं हे बी म्हणून तोडून घेतलेलं आहे. आणि आता हे असं लावून घेते मी कुंडीमध्ये. अशा पद्धतीने आपण आहे ना नवीन नवीन रोपे तयार करू शकतो. कारण पावसाळ्यामध्ये ग्रोथ जास्त होते आणि विशेष आपल्याला काळजी घ्यायचं काम पडत नाही. आणि त्याच्यामुळं धन्यवाद.